नमस्कार. तर बघा झालेली दुपार आणि चाललेलो होतो वावरामध्ये आलेलो होतो आणि सकाळपासून चाललेलो होतो रोप चिमटायचं. बघा आज रोप चिमटायला आलेलं आहे नवीन घराकडं. तर आता घरापाशी बसलेलो आहे सावलीमध्ये आणि दुपार झाल्याच्या नंतर म्हणजे आता जेवण करायचे. तर शंभूच पप्पा मी बसलेले जेवण करायला. तुमचं औषध मारत झालं तर औषध मारत झालं कांद्याला मारलं ना? कांद्याला मारलं हा का सगळं झालं मग? सगळं झालं ना. रोप एकदम भारी दिसू राहील बरं खाता. रोप आहे जर पातळच आहे मग बरं आहे मग. हा ना मग पण गवत नसल्यावर हे बघा किती भारी दिसतो. आज होईन केवढं 3 पटण्या झाले बाई ना आज. मग काय कांदे आणले पा कांदे आणले म्हणलं आज लई दिवसापासून वावरामध्ये जेवलेलं नाही. आज काय कालून करी? आज वाला शेंगा. मला सांगायचं कांदा फोडी ते काय कांदा काय फोडायची काय काम झालं कावळा नाही लई कावळा आहे. भारी झाले बरं का कांदे. मस्त आता 1 महिन्यात येतील काढायला. हा 1 महिन्यामध्ये 1 महिन्यामध्ये डिसेंबर मध्ये शेवट. हा डिसेंबर मध्ये मग काय शेवट येतील. हा बरं मी डब्बा खोली दे. आज वाला शेंगा आणलेला आहे. मला सांगायचं भाजी संडी ती काही कोण डब्यामध्ये. हे बघा वाला शेंगा आणलेला आहे. भाकरी पण चपात्या पण तुम्हाला काय घ्यायचं? दी कोणची नाही कांदा होत धुईस काय काम नाही झालं. काय काम धुईस त्या? हा तुम्ही चालते काढून टाकणार ना. हा ना मी तर आज सकाळी उशीर जेवण केलं मला जास्त भूक पण नाही का? नाही नको दुखू मग कांदा. काय धुईस काय त्याला सोलून काढता ना आता काय ती कावळा आहे ती फोडायचा लागीच नाही ते. अजून 1 महिन्यामध्ये येईल मग कांदे काढायला नाही. कांदे काढायला येतील मग हे कांदे लावायला तिथं लोक 1 महिन्यात हे कांदे रोप येईन लावायला. हे बघ असं निघलं गोड आहे हो मस्त कांदा. गोड आहे का? तिखट नसेल ना? तिखट नाही. लालची कांदे तिखट नाही म्हणते ना? तिखट राहते ना काही काही राहते काही नाही राहत. एकदम मस्त कांदा. कोणी कोणी कांद्याची पात पण खातो. ह्याला आपण नाही गेली यंदा ना? सटीच दिवशी वांग भरत चालला तर वल्ला कांदा. हा हा ते मम्मी खात नाही त्याच्यामुळे मग आपण नाही गेले यंदा. हा ना करू आता एखाद दिवशी. गोड निघला तुमचा? तिखट आहे रे. तुमचा तिखट निघला का? सकाळी तुम्ही शिमला मिरची खाल्ली होती ना? हा सगळं आज 2 भाज्या केल्या त्या. वाला शेंगा शिमला मिरची. या सगळेजण वावरामध्ये जेवण करायला आणि लई दिवसानंतर आलेलो आहे वावरामध्ये रोप चिमटायला. तर आज शंभूच पप्पा आणि मीच आहे. तर दोघांचं पण चाललेलं आहे जेवण आणि आपलं चिव पण येईनच थोड्या वेळात. का अजून नाही आणलं मी ना? भारी होईल बरं वाला शेंगा. कोरड्या भरला बरं. कोरड्या पण भरल्या आता पण दिवसभर कोरडी भाजी पुरत नाही मग. हा ते आहे. झाड लय भारी झाले बरं की. लय बरं झाले. घरात सावली पण किती गार आहे मस्त. थंडी वाजू राहिली थंडी वाजत जेवण झालं लय वाजत. काच कला होत कांदा 1 नंबर. तिखट आहे. तुम्हाला तिखट नाही? मला तिखट नाही निघला. नाही का? माझ्या गोड निघला. मला तिखट लागू राहिलं. लय भात लागत मला खायला. चटणी बाजरीची भाकर आणि वल्ला कांदा एकच नंबरला.
झाडातील भारी झाले. लय बरं झालं. ते घातलं पीठ भिजू घातलं का हं? ते याचं काय 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 पीठ? हा घातलं. घातलं का उद्या करावं लागेल. उद्या का आवडत का तुम्हाला? आणि मग उद्या संध्याकाळी ना उद्या संध्याकाळी. आज संध्याकाळी मिक्सर मधून काढून ठेवू. हा तर बघा माझं जेवण झालेलं आहे आणि शंभूच पप्पा चाललेलं होतं जेवण. ओ आवरे ना पटापटा. भूक लागली मला. तुम्ही औषध मारलं मग त्याच्यामुळे भूक लागली का? मग बरं बरं. चिव आला ना ते बघा. आला का पप्पाने चिवला बांधून आणलं वाटतं पुढं. बांधून आणला असं. बसत नाही ते अजून. शंभूने आणलं काय कोण? मी आणते त्याला. तर बघा आपला चिव पण आलेला आहे. बस लागचू. शंभू घरीच राहिला. बघा आता लागलेलं आहे रोप चिमटायला आणि रोप पावसामुळे थोडस पातळच झालेलं आहे बघा. आणि रोपामधलं गवत पण भरपूर जळलं पण थोडं थोडंच राहिलेलं आहे हा ना. थोडं थोडं राहिले हे बघा असं एकदम थोडं थोडं गवत राहिलेलं आहे. नंतर लय होतं मग नंतर लय होतं आणि रोप पण उपटता येत नाही मग. मग काय मी इकडची पट्टी घेऊ का?